माहिती असेल तर तुला माहिती नसेल की असं जस्ट जातं तसं नको. I just wanted to ask about how did you prepare for bid starting? I'm also aiming for that. No bids prepare. How did you prepare? तू 11वी 11. ओके. बिटसॅट आय वुड से सीईटी पेक्षा थोडी अवघड आहे, पण जेई एवढी अवघड नाही. त्याच्यात पण थोडा स्पीड लागतो. आणि आता त्यांनी काहीतरी चेंज पण केलंय मी सिन्स आय हॅव फक्त नंबर्स मार्क पण चेंज केलं. नंबर्स बदलले पण इंग्लिश लॉजिक सगळं आहे. Same subject with marks. ते असं ते लॉजिक बेस्ड जे आहेत ना ते प्रॅक्टिस कर, कारण त्याच्यात म्हणजे इट्स व्हेरी इझी टू स्कोर इन दॅट थिंग. आणि त्याच्यात ते काहीतरी 30 मार्क असतात, ऍटलीस्ट माझ्या वेळेस 30 मार्क होते. त्याच्यात तुम्ही 30 मार्क पण पाडले ना की लगेच तुम्ही खूप बूस्ट होता. सो लॉजिक डेफिनेटली कर. आय थिंक मला जेवढं आठवतंय तेवढं फिजिक्स थोडं अवघड असायचं ते थोडं, पण How should I prepare for CET focus or more what you study for IIT? जर तुला IIT करायचंच असेल तर जेई ऍडव्हान्स कर. सो दॅट इज वन ऑफ द मिस्टेक्स मला वाटतं मी केली की ऍट वन पॉईंट तुला हे कळायला पाहिजे. आता मे बी तू जेई ऍडव्हान्स केलं तरी चालेल, पण साधारण 12वीच्या मिडला वगैरे किंवा 12वीच्या स्टार्टिंगला कळतं की अरे साधारण कुठे काय करायचं. तो त्या लेवलला तुला वाटलं की अरे जेई ऍडव्हान्स खूपच अवघड आणि खूप अवघड वाटतंय, तर मग तू बिटसॅटला करू शकतो. इट्स नॉट लाईक. आणि तेव्हा जास्त मग असं होतं की मग बिटसॅटची प्रिपरेशन केलं तर तू सीईटीचं ऑलरेडी थोडं करतो, असं तू करू. Is there a separate preparation for that? JEE mains prep. हा राईट. कंट्री साईड समजा डिप्लोमॅसीमुळे काही मुलांना आपला प्रॉब्लेम येतो. हाऊ इज सेफ युएसए मध्ये युनिव्हर्सिटी किती सेफ आहे? जसं आता युक्रेन मध्ये मेडिकल जे बोललं जातात ते जातात, त्यांना आता त्यांच्यामध्ये जे डिप्लोमॅसीमुळे काही प्रॉब्लेम झाले त्यांना परत यावं लागतं. पण त्या हो सेफ म्हणजे युएस असलं तर आय थिंक युएस इंडिया रिलेशन असलं तर चांगले. आणि खूप जास्त म्युच्युअल डिपेंडन्सी आहे की आपले खूप जास्त वर्कर्स आपल्याला खूप US$ येतात इन रिटर्न. सो इट्स व्हेरी अनलाईकली होईल, पण म्हणजे यू नेव्हर नो. कॅनडा इंडियामध्ये पण झालं. सो पण कॅनडा इंडियामध्ये पण झालं, त्यांना कळत होतं की स्टुडंट्सला हात नाही लागत. म्हणजे दॅट्स अ ह्यूज इन्व्हेस्टमेंट ऑन बोथ साईड. युजली नाही फरक पडायला पाहिजे. आणि US मध्ये खूप जास्त इंडियन स्टुडंट असतात. वॉन्ट बी लाईक एकटा चाललाच. एक प्रॉब्लेम तर नाही झाला पाहिजे, पण यू नेव्हर लाईक फॉरेन कंट्री तुमचं काही तुमच्यात कंट्रोल नाही. ते मध्येच म्हणते की निघालं. हो नाही आहे ना, कंट्रोल नाही आहे. आणि युएस वर्सेस कॅनडा जास्त वेळ. सो टेक्नॉलॉजी साईड तर डेफिनेटली US इज मच बेटर. कारण विजा सिच्युएशन जरी खराब असेल तरी ऑपॉर्च्युनिटी वाईज खूप म्हणजे US मार्केट इज व्हेरी बिग इन टेक्नॉलॉजी. तुम्हाला स्टार्टअप्स आणि बरेच कॅनडामध्ये एवढं डेव्हलप नाही करत. कॅनडामध्ये ते मोस्टली असे 1-2 शहरच आहेत, टोरंटो आणि व्हॅन्कूव्हर. त्या साईडलाच त्यांचं पॉप्युलेशन आहे. US इज अ मच बिगर, जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतो. आधी जसं तू सर्वे सांगितलं की 80% जे आहेत इंडियन स्टुडंट्स ते आर नॉट एलिजिबल, तेवढं नॉलेज नाही. आपण असं बघू शकतो ना, ते मेजॉरिटी प्रायव्हेट कॉलेजमध्ये होते जिथे त्यांनी मागे 11th वर्षात जास्त अभ्यास नव्हता केलेला. त्यांना तसे कॉलेज ऑप्शन आहे. त्यामुळे ते मेजॉरिटी COEPN आहे, बिट्सपिन आहे, ते 20% मध्ये येतं. मला नाही माहिती ना, आय डोंट नो दॅट सर्वे. सो व्हॉट आय एम आस्किंग की जो रेट आहे, पर्सेंटेज आहे अनएम्प्लॉयड राहण्याचा, तो गव्हर्नमेंट कॉलेज किंवा वेल नोन इन्स्टिट्यूटमधला तो जरा कमी असेल. हो नाही कमीच असतो. वेल नोन इन्स्टिट्यूशन इंडियामध्ये 100%
they are more employable than because some of our students are thinking चलो कहीं से भी कर लेते इंजीनियरिंग और बाद में देख लेते नाही कधी से भी देर आर पुण्यात पण चांगले आहेत की पीआय परत आता मी थोडं इंजिनिअरिंगला कोण येते नीट वगैरे मेडिकल सॉरी पण पीआयसीटी चांगलं आहे एमआयटी आमच्या टाइम खूप चांगलं होतं आता WPUचं मला एक्झॅक्टली माहिती आय जस्ट डोंट नो मग हा पण हे पीव्हीसी चांगलं आहे VIT चांगलं आहे सो हे सगळे चांगले इन्स्टिट्यूशन देतात तर तुम्ही चांगलीच मुलींना कमेंट्स मीन्स खूप छान कमेंट्स इज व्हेरी गुड फॉर गर्ल तिथे म्हणजे प्लेसमेंट तर चांगलं करू आणि जनरली पण चांगलं हे सगळे इन्स्टिट्यूशन पण चांगले तिथे जाऊन तुम्हाला यू कॅन स्टील फाइंड गुड युअर गुड यू कॅन स्टील गुड डू गुड असं नाही तू आता आय डोंट नो बाले कुठल्या म्हणतात बालेवाडीचं म्हणजे अभ्यास करा एवढा अवघड नाहीये जेवढं बेटर कॉलेज मिळेल तेवढं तुम्हाला पुढे स्ट्रगल 12वीत मजा केली त्यांचं त्यांचा स्ट्रगल डेफिनेटली नसतात हो नक्कीच नंतर स्ट्रगल करायला लागतं म्हणजे इट्स लाईक की तुम्हाला एका गोलला पोहोचायचं तुम्ही 2-3 व्हॅल्यूज असतील एक आधी स्ट्रगल करा नंतर स्ट्रगल करा नंतरचा स्ट्रगल जरा जास्त वाटते कारण ते जास्त वर्ष स्ट्रगल सो या बाकी स्टुडंट्स बोला स्पॉन्टेनियसली विचारा आता जसं यू आर इन बॉस्टन हा थांब त्याला एक तुझं बोल सीईटी थ्रू जे कॉलेजेस मिळतात तो ओनली असं हर्ट नेम इज सीओईपी तर इन्स्टेड ऑफ VIT अजून कोणते अजून कोणते PICT पण आहे ना MIT WPUचं वेगळंच आहे I don't think MIT might not be worth in 5 lakh. आमच्या वेळेस खूप कमी होती म्हणजे माझे जे मित्र गेले 1 लाख पण नव्हती खूप कमी होती माझे मित्र तो सौरभ वगैरे गेला खूपच कमी येतात 5-5 लाख रुपये भरून 20 लाख रुपये MIT करण्यापेक्षा कॉलेज MS करणं परवडतं पर्सनल ओपिनियन आहे पण आय से इन माय ओपिनियन की ते US मध्ये इस्कॉन आहे हो इस्कॉन वॉज स्टार्टेड इन निगेटिव्ह So I think VJTI आहे UIP त्याचे PIT आहे PICT इज अ व्हेरी गुड स्कूल तिथे म्हणजे हे जरा शाळेचं एन्व्हायरमेंट आहे पण म्हणजे तिथे करून गेलं जसं तुम्ही बॉस्टन युनिव्हर्सिटी मध्ये जसं फर्स्ट इफ यू हॅव टू गो टू अब्रॉड फर्स्ट आपल्याला हायलाइट्स किंवा टोएफल द्यायला लागते त्यानंतर जे युनिव्हर्सिटीजचे जे एंट्रन्सेस असतात त्यांचा क्रायटेरिया काय असतो टू एक्सेप्ट स्टुडंट युनिव्हर्सिटीचे एक्झाम्स नसतातच ना यू जस्ट हॅव टू राईट अ स्टेटमेंट ऑफ पर्पज की तुम्हाला या युनिव्हर्सिटीत काय आहे मला काय इथे व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह मोर टार्गेटेड असं नाही की तुम्ही मार्क मिळाले पण तुम्हाला तुमचं त्यांना तुमची प्रोफाईल आवडली आणि त्यांना वाटतं अरे याला खरंच इंटरेस्ट तर ते देतील आणि तुला तेवढी टेक्निकल एक्सपर्टीज आहेत तर ते IELTS आणि GRE वगैरे जस्ट क्वालिफिकेशन एक्झाम
पास फेल क्रायटेरिया. इट्स नॉट की त्याच्यावर तुम्हाला 340 आउट ऑफ 340 मिळालं की तुम्हाला स्टॅनफर्ड नाही मिळत. इट्स नॉट लाईक दॅट. 340 बऱ्याच लोकांना, पण स्टॅनफर्ड खूप कमी ऍडमिट. any question on this side? आता तो मी लेटेस्ट आता मी माझी लेटेस्ट इंटर्नशिप थोडी त्याच्या आधीची इंटर्नशिप होती ती मी ऑब्जेक्ट डिटेक्शन मध्ये काम करतो. ऑब्जेक्ट डिटेक्शन म्हणजे कॅमेरा आहे आणि तर तो चालला आहे बेसिकली कोणी समोर न गेलं ते डिटेक्ट करेल पर्सन किंवा कॅट किंवा काय आणि त्याला माउंटिंग बॉक्स लागते हे होता इमेज प्रोसेसिंग होतं आणि त्याच्यात प्लस तुमचं ते लायडार म्हणून एक टेक्नॉलॉजी असते की 3D आयफोन तुम्ही फोन वापरत असाल फोन प्रो मॅक्स मध्ये लायडार ते बेसिकली त्याच्यात ते बेसिकली तुमचा हे ओरिजिन आहे कॅमेरा सेंटर तर तू किती लांब बेसिक करतो तू काय स्पीडनी चालले हे सगळं ऑब्जेक्ट डिटेक्शन मध्ये येतं आणि प्लस माझं हे सगळं टास्क जो होता ते मला एका चिपवर प्रोसेस करतो FPGA म्हणतात फील्ड प्रोग्राम गेट आहे लाईक व्हेरी स्मॉल चिप पण त्या स्मॉल चिपवर सगळं प्रोसेस झालं तर हे ह्याच्यावर काम opportunities खूप जास्त आहे. इंडियामध्ये पैसे पण नसतात बट असं भारतात ऑप्शन्स आहेत की आयदर तुम्ही ऑल कंपनी बाकी मग एक तुम्ही डिफाईड थांबू शकता स्वतःहून घेतली आणि मी तिकडे पाहिजे मग तिथे जास्त भेटायचे थांबून सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तो इट्स व्हेरी हार्ड टू से की आता मला मशीन मला AI तो ते तसंच प्रोग्राम ऑन ML त्याच्यामध्ये नसतं तो असं आहे आणि इंडियामध्ये अजूनही थोडस ML साईडला एवढे रोल्स नाही झाले पण आता आय सी की म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस नाही याचे ML चे रोल्स नाही पण आता प्लेसमेंटला येतात तो असं काही नाही की इंडियामध्ये कंपनी ऑपॉर्च्युनिटी इनफॅक्ट आत्ताची सिच्युएशन बघता US मार्केट खूपच सध्या डाऊन पण इंडियामध्ये तेवढंच अग्रेसिव्हली जे तिथे लेऑफ करतात आणि इथे घेतात तिचा प्रश्न थोडा वेगळा होता की म्हणते की ग्रॅज्युएशन केल्यानंतर म्हणजे फॉरेनला जायचंच फॉरेनला जायचं त्याचं दोन मार्ग एक म्हणजे ग्रॅज्युएशन झालं त्याचं मास्टर्स करायला किंवा दुसरा म्हणजे जॉब करायचं इंडियामध्ये जॉब करून होप दॅट एम्प्लॉयमेंट सेंड आणि मास्टर नाही मला असं वाटतं म्हणजे जस्ट हा पॉईंट आला म्हणून की जनरली आहे की फॉरेन मध्ये जाण्यापूर्वी हे वर्क एक्सपिरियन्स घ्यावा ऍटलिस्ट एक दोन वर्ष कारण मग तो साऊंड्स अ लॉट तिथे पण तुला कारण काहीतरी मला येतं हे थोडस तरी दिसतं अगदीच बॅचलर करून आलाय लगेच मास्टर्स केलंय यू डोंट नो बऱ्याच वेळेला एक्सपिरियन्स चांगला जरी तुला रिसर्च प्रोसेस जायचं नंतर तुला PhD पण करायचं असेल तरी इंडस्ट्री एक्सपिरियन्स आफ्टर ग्रॅज्युएशन some people like do 4 years undergrad and then like 2 years job and then master. So is that preferable or 4 years? In my opinion, that is preferable. But yeah, like you can go like in your undergrad, you can take internships like
many. हो, but full time work is much different. And full time work मध्ये you are like more deliverables असतात. तुला हे करायचं ते करायचं ते. आणि तुला बरेच एक्सपिरियन्स होतो ते तू नंतरच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण दाखवू मला येतात. So that is much better. आणि if it is like relevant experience, it's like gold. तुला त्याच्यातच करायचं. फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्येच करायचं आणि तुला पुढे जाऊन फुल स्टॅक डेव्हलपरच तू 2 वर्षात. तर मग तिथे जाऊन पण इट्स जस्ट इझियर. आणि तिथे जनरली म्हणजे इट्स जस्ट हॅव हर्ड फ्रॉम अ लॉट ऑफ पीपल की तिथे कोर्सेस असं फ्रॉम डे 1 आर व्हेरी इंटेन्स. इट्स नॉट लाईक की तुम्हाला गाईड मिळेल हे मिळेल. तिथे खूप स्ट्रिक्ट प्लेजरिझम रूल्स असतात. तुम्हाला जेवढं प्रोफिशियंट असाल तुमच्या ज्याच्यात तुम्हाला करायचं आहे त्याच्यात तुम्ही जेवढं प्रोफिशियंट असाल ऑलरेडी तेवढं बेटर आहे. आय थिंक तुला प्रश्न येत नाही. इम्पॉर्टंट एकदम डिग्री घेऊन नवीन हा, इट्स बेटर ऍटलीस्ट 1 year. तुला पण थोडं जॉब एक्सपिरियन्स लागला मास्टर्सची डिग्री असणं मोर तुमच्या ह्याला म्हणजे काय म्हणू शकतो रेझ्यूमला हेल्प करते मास्टर ऍप्लिकेशन. नाही तुमच्याकडे मास्टरची डिग्री तर जेव्हा तुम्ही कंपनीला अप्रोच करतात मोर दॅन जस्ट ग्रॅज्युएशन. हो, कारण म्हणजे ऑब्विसली तुम्ही जास्त एज्युकेशन. आणि परत कंपनीमध्ये काय काय क्रायटेरिया हा रोलला नसतो. इट माइट हेल्प, पण असं काही नाही की तुला मास्टर्सच करायचं म्हणजे ऍडमिशन ती जातात इकडे लॉट प्लेस. अजून कोणाची काही क्वेश्चन्स? म्हणजे मास्टर्स केल्यावर करिअर मध्ये हेल्प असतो काय मास्टर्स. हो, जनरली हेल्प होईल. तू मास्टर्स मध्ये टाइमपास केला तर नाही. ओके, कुणाला आता डाऊट आहे का? And I think he has correctly addressed to your question. आणि आम्ही शिवाय ज्यांना अजून काही डाऊट असतो ते ऑफ आपलं जे टाइम आहे ते त्यांना विचारू शकतो.